खाद्य युद्धाचा खाद्यतेलाच्या दरावर परिणाम झालाय। खाद्यतेलात प्रति किलो मागे 10 रुपयांची वाढ झाली, त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली। तर नाशिकमध्ये सुद्धा व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने अनेक ठिकाणी हॉटेल बंद असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। नाशिकमधले हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंदची वेळ आल्याचं पाहायला मिळते। व्यावसायिक गॅस सिलेंडर सध्या मिळत नाहीये, त्यामुळे हॉटेल बंद करावे लागतात। व्यावसायिक गॅसचा पुरवठाच होत नसल्याने हॉटेल बंद केले जातात। इस्रायल विरुद्ध जे इराण हे युद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि या युद्धामुळे गॅसची मोठ्या प्रमाणात तुटवडा हे भारतामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागच्या काही दिवसांपासून मुख्यतः कमर्शियल गॅस हे मिळत नाहीयेत, त्यामुळे हॉटेल हे व्यावसायिक अडचणीत आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आता नाशिकमधले काही हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते आपले एकूणच जे हॉटेल बंद करताना आपल्याला बघायला मिळतोय। गॅस टंचाईमुळे आम्ही जे आहे दुकान बंद ठेवत आहोत अशा पद्धतीचं बोर्ड आता नाशिकमध्ये ठिकठिकाणी लागल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मी आजच हे दुकान बंद ठेवतोय, कारण की माझ्याकडे जो गॅसचा जो पुरवठा आहे तो साधारण 2 ते 2.5 दिवस पुरेल इतकाच आहे आणि उद्या शनिवार उपासचा दिवस आहे आणि रविवारी एकादशी आहे, त्यामुळे मी आज दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। कारण की जेणेकरून जर समजा आज आणि उद्या जर सुरू राहिला असतं तर एकादशीच्या दिवशी दुकान बंद राहिलं आणि बरेचसे जे ग्राहक आहे नाशिकचे तर ते शनिवार आणि एकादशी आपल्या इथे बरेचसे लोक उपवास करतात। गॅसचा मुबलक साठा आहे तो आपल्या याच्यासाठी ना, घरच्यांसाठी म्हणजे घरासाठी। कमर्शियलला तर जवळजवळ नाहीच आहे ना, आणि येतात आहे असं नाही की टाक्या भेटत नाही वगैरे, कमर्शियल मला पण भेटल्यात, पण पुढचं काही सांगत नाही ते। म्हणजे ते आता कालपर्यंत त्यांनी मला दिल्यात आणि सांगितलं की पुढचं आम्ही सांगू नाही शकत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।